RT ॲडमिशन 2026-27 तर आता पालकांसाठी आनंदाची बातमी आहे। तर वेळापत्रक म्हणजे फॉर्म भरण्याचा जो पिरियड असणार आहे म्हणजे डेट असणार आहे, संपूर्ण वेळापत्रक आता उपलब्ध झालेलं आहे। तर याबद्दलचं एक परिपत्रक महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक RT ॲडमिशन 2026-27 साठी आहे। तर विषय बघू शकता, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकातील 25% ऑनलाईन प्रवेश सन 2026-27 प्रक्रियेबाबत सुधारित सूचना। तर या प्रकारे एक जे माहिती पुस्तिका ही उपलब्ध झालेली आहे आणि ही पुस्तिका आजच्या तारखेमध्ये साईटवर सुद्धा उपलब्ध केली जाणार आणि त्याच प्रकारे जे ॲडमिशन शेड्यूल आहे त्यामध्ये सुद्धा जो वेळापत्रक आहे ते सुद्धा यावरती उपलब्ध केले जाणार। तर यामध्ये संपूर्ण नवीन GR नुसार माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। तर संपूर्ण पालकवर्गांना हा व्हिडिओ बघणं अतिशय गरजेचं आहे, कारण की जो फॉर्म भरायचा तुम्हाला या माहितीनुसारच फॉर्म भरायचा आहे। बालकांच्या पालकाकडून RT 25% प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 17/2/2026 ते 10/3/2026 म्हणजे 10 मार्च 2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे। 17 तारीख म्हणजे उद्याची तारीख, उद्यापासून फॉर्म सुरू होणार, 10 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार। म्हणजे आपल्याकडे कमीत कमी 20 ते 21 दिवसचा टाईम पिरियड आहे। त्यामुळे घाई न करता सर्व समजून घेणे त्यानंतरच फॉर्म भरणे। साईटसुद्धा दिलेली आहे आणि तुम्ही साईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येणार तुम्हाला, की त्या साईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर या PDF मध्ये भरपूर अपडेट दिलेले आहे। आपण त्याच अपडेट बघणार आहे ज्या पालकांसाठी या वर्षीसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहे। तर यामध्ये बघू शकता कोणत्या वर्गासाठी प्रवेश मिळेल, पहिला प्रश्न। तर या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांना या साईटवर फॉर्म भरायचा आहे। म्हणजे पहिली तर आहेच आणि त्या अगोदर म्हणजे पूर्व प्राथमिक वर्ग हा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये। तर फॉर्म भरताना सर्व पालकवर्गांनी एकदा चेक करा की आपण एलिजिबल आहे का। तर हे तुम्हाला फॉर्म भरल्यावर म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यावरच समजणार आहे, कारण की यामध्ये पूर्व प्राथमिक वर्गाचा उल्लेख केलेला आहे। पहिला वर्ग तर आहेच, आपण 100% अगोदरपासून सांगत आलेलो आहे, परंतु आपण हे सांगत होतो की जेही पूर्व वर्ग आहे म्हणजे प्राथमिक पूर्व वर्ग म्हणजे पहिल्या वर्गाच्या अगोदरचे, त्याबद्दल आपण 100% माहिती दिलेली नव्हती। त्यामुळे यामध्ये जो GR आहे यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। हा GR नाही आहे, RTने पालकांसाठी जे माहिती पुस्तिका देत असते, जसं आपण नोटिफिकेशनचं एक ऑप्शन आहे साईटवर, त्यामध्ये ही नोटिफिकेशन तुम्हाला उपलब्ध केली जाणार। सध्या उपलब्ध नाही आहे साईटवर जर जाऊन तुम्ही बघत असाल तर, परंतु आजच्या तारखेमध्ये हे उपलब्ध होऊन जाणार। त्यानंतर आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होणार आहे। बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून ठिकाणापासून 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा RT पोर्टलवर दिसतील। तर आपण जो GRचा उल्लेख केलेला आहे, GRबद्दल माहिती दिलेली आहे की शाळा 1 किलोमीटरच्या आतच टाकायच्या आहे तुम्हाला, त्यावर शाळा उपलब्ध होणार नाही। म्हणजे तुम्हाला RTच्या फॉर्ममध्ये 1 किलोमीटर नंतरच्या शाळा दिसणारच नाही। जे लोकेशन तुम्ही देणार त्या लोकेशनपासून, आणि जे लोकेशन तुम्ही देणार ते लोकेशन तुमचा घराचं लोकेशन असणार आहे त्यामुळे। आणि यामध्ये संपूर्ण जे पालकवर्ग आहे यामध्ये 10 शाळांचा समावेश करू शकतात। जर तुम्हाला 10 शाळा तुमच्या लॉग इनमध्ये म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये जर दिसत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा टाकू शकता। त्यानंतर बघू शकता पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे जे अंतर असणार आहे हवाई अंतर असणार आहे। हे डायरेक्ट रोडवालं अंतर नाही असणार आहे, हे एअर डिस्टन्स म्हणतो आपण, डायरेक्ट वरून त्या लोकेशनपर्यंत असणार आहे। ते रोडनी नसते की रोडनी या रोडनी त्या रोडनी असं अंतर खूप जास्त होते, हे हवाई अंतर म्हणजे एअर डिस्टन्सनी मोजण्यात येणार आहे। यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की पालकांनी जो ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्यामध्ये घरचा पत्ता, बालकाचा जन्मदिनांक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दिव्यांग, जात प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे। त्यामुळे एकही चूक व्हायला नको तुमचा फॉर्म भरत असताना। आणि एकदा तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही, माहितीमध्येच दिलेलं आहे बघू शकता। आणि या अगोदर जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्ही परत त्या मुलासाठी परत फॉर्म भरू शकत नाही आहे। आणि चुकीची माहिती देऊन जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमची लॉटरीच्या वेळेस कोणत्याही वेळेला तुमचा अर्ज हा कॅन्सल केला जाऊ शकतो। आणि फॉर्म भरताना आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बघू शकता, इथे उल्लेख करण्यात आलेला आहे। 25% अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी खालील कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे। म्हणजे आपण जो काल अपडेट दिलेली होती की डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागेल, तर माहिती पुस्तिकामध्ये सुद्धा ते उल्लेख करण्यात आलेला आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचं काम पडणार आहे।
बघू शकता बालकाच्या पालकांचे म्हणजे आईचे किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, वास्तव्याचा पुरावा म्हणजे आपण जे रहिवासी पुरावा म्हटलेला आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, बाकीच्या सुद्धा यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ते ऑप्शन आपण तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते डॉक्युमेंट्स हे वास्तव्याच्या पुराव्याला लागणार आहे, कारण यामध्ये बँक पासबुक, राशन कार्ड अशा प्रकारे ऑप्शन देण्यात आलेले आहे. भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत आवश्यक, सर्व घटकांना अनिवार्य. यामध्ये कोणताही कास्ट नाही, काही नाही, संपूर्ण विद्यार्थी. जर तुम्ही फॉर्म भरत आहात आणि जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला भाडे करारनामाच लागणार आहे, दुसरे कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार नाही. सामाजिक वंचित घटक पालकांना बालकांचा जातीचा दाखला किंवा मग अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. परराज्य म्हणजे अदर स्टेटमधले कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही. जे दुर्बल घटकांमध्ये बालक येतात त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार, तो सुद्धा 1 लाखाच्या आतमधला. यामध्ये कोणता उत्पन्नाचा दाखला चालणार बघू शकता, 23-24चा सुद्धा चालतो, 24-25चा सुद्धा चालतो. या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य समजण्यात येणार आणि जर तुम्ही आजच्या डेटमध्ये काढला असेल तर तो दाखला सुद्धा तुमचा चालतो. 23-24, 24-25 आणि आता सुरू आहे 25-26 म्हणजे जे फायनान्शियल इयर संपत आलेलं आहे हे सुद्धा चालते. ओके, तर तुम्ही या 3पैकी एक उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे ओल्ड जरी असेल तर तो चालणार आहे. तहसीलदाराचा हवा. डॉक्युमेंट लिस्टमध्ये बघू शकता निवासी पुरावा. भरपूर पालकवर्ग कमेंट्सवर कमेंट्स करत आहे आणि आपण सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यांनाही खूप अडचण असेल तुम्ही फेसबुकवर मला मेसेज करा. तुम्ही फेसबुक चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फेसबुकला फॉलो करा आणि त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता जर तुम्हाला अडचण असेल, कारण की कमेंट्स तर उत्तर देणं पॉसिबल नाही आहे, कारण अतिशय जास्त प्रमाणात कमेंट्स असतात. त्यावरती ज्यांना खरोखर अडचण आहे तेच पालकवर्ग तिथे तुम्ही मला SMS करा. अगोदर जी लिंक दिलेली आहे तिथे या, म्हणजे फेसबुकवर तुम्ही संपूर्ण पालकवर्ग फेसबुक यूज करतोच आपण, त्यामध्ये फॉलो करा. फॉलो केल्यानंतर तुम्हाला मेसेजचं ऑप्शन येईल, त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. मी संपूर्ण जेही मेसेज येत आहे मला फेसबुकवर मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की तुम्ही अजूनही जाऊन बघू शकता की त्यावरती भरपूर जे पालकवर्ग आहे कमेंटसुद्धा करत आहे आणि मेसेजसुद्धा करत आहे. त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे, कारण की आपल्याला असं वाटतं की जेही पालकवर्ग आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको आणि त्यांचा जो नंबर आहे हा RT ॲडमिशन थ्रू लागायला पाहिजे, कारण की यामध्ये भरपूर जे गरीब पालकवर्ग आहे हे सुद्धा फॉर्म भरत आहे. रहिवासी पुरावामध्ये डॉक्युमेंट बघा. निवासी पुरावा 25% प्रवेश प्रक्रियेसाठी आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीचा निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता पहिला पॉईंट आहे का, जर तुमचे स्वतःचे घर असेल, ओके, जर तुमचे स्वतःचे घर असेल तरच तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार आहे. जर तुमचे स्वतःचे घर असेल तर यामध्ये काय काय आहे बघू शकता. राशन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन, इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स पावती, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार. आधार कार्ड या अगोदर नव्हतं, परंतु यावर्षी आधार कार्डचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु कोणासाठी सांगितलेला आहे तुम्ही अजूनही हा पॉईंट लक्षात घ्या. ज्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता फक्त. रेंटनी राहत असाल, मी आधार कार्ड बनवलं रेंट जिथे मी रेंटनी राहतो, मी ओळखपत्र बनवलं मी रेंटनी राहतो, चालत नाही. कारण बघा काय म्हटलं आहे खालच्या पॉईंटमध्ये, कारण की आपण फक्त वरच्यावर माहिती बघतो, डीपमध्ये माहिती बघत नाही, त्यामुळे आपला लॉस होऊ शकतो. 25% प्रवेश प्रक्रियेसाठी जर आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात फक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीचा निवासी व्यवस्था नसल्यास, क्लिअर, वरच्या याच्यामध्ये निवासी असल्यास आणि दुसऱ्या याच्यात निवासी नसल्यास, कारण की तिथे तुमचं स्वतःचं घर नाही आहे, तुम्ही भाड्याने आहे, भाडे करारनामा ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदरचा भाडे करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे करारनाम्याची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या बालकाचा जो प्रवेश आहे हा रद्द केला जाणार. म्हणजे विचार करू शकतो आपण की तुमचे व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे की तुम्ही जिथे भाडे करारनामा देत आहे तिथे तुम्ही राहता का. जर तुम्ही तिथे राहत नसाल
त्यांच्या निदर्शनास आलं म्हणजे RTEच्या, तर तुमचा प्रवेश हा रद्द केला जाणार आहे। यामध्ये जर कोणाला काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा किंवा आपल्या फेसबुक चॅनलवर येऊन तुम्ही संपूर्ण माहिती आपल्याला विचारू शकता। जन्मतारखेचा पुरावा, बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता कुठलेही। कास्ट सर्टिफिकेटवाल्यांनी कास्ट सर्टिफिकेट द्या। त्यानंतर बाकीचे जेही कास्ट म्हणजे कास्टमध्ये नसेल, उत्पन्नाचा दाखला द्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास। यामध्ये 23-24, 24-25, 25-26 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल। हँडिकॅप असल्यास हँडिकॅपचं रिझर्वेशन घ्या, तुमचा नंबर लवकर लागेल, कारण हँडिकॅपची लिस्ट वेगळी लागते। अशाबद्दलचं हे पूर्ण माहिती दिलेली आहे। यामध्ये थोड्या वेळामध्ये ही माहिती आपल्या साईटवर सुद्धा उपलब्ध केली जाणार, त्यानुसार तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। तर पालक वर्गांसाठी आनंदाची बातमी आहे, 10 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म सुरू झाल्यानंतर उद्याच्या डेटमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार। कोणत्याही पालक वर्गांना मी विनंती करतोय, सांगत नाही विनंती करतोय, की तुम्ही घाई करू नका। फक्त उद्या दिलेला व्हिडिओ 2 वेळा चेक करा की आपल्याला करायचं काय आहे, डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे आहे आणि नेमकी यामध्ये कोणकोणती प्रोसेस दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की फॉर्म कसा भरायचा। उद्याच्या उद्या जे पालकवर्ग फॉर्म भरतील ते 100% फॉर्ममध्ये चुकणार आहे। का? कारण की आपण उद्याला तर व्हिडिओ देऊच, त्यानंतर परत त्यावरती आपण संशोधन करू की नेमकं काय यामध्ये आपल्याकडून जर काही चुका वगैरे झालेल्या आहे का। जर असं झालेलं वाटलं मला त्यामध्ये, मी परत एक नवीन व्हिडिओ देईल तुम्हाला परवाला, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा। उद्याचा फक्त एक माहिती म्हणून तुम्ही व्हिडिओ हँडल करा, चेक करा। अशा प्रकारे हे संपूर्ण माहिती दिलेली आहे। जो मोबाईल नंबर तुम्ही टाकणार तो मोबाईल नंबर ज्यांना SMS समजते त्यांचाच टाका, म्हणजे आईचा किंवा वडिलांचा, कारण की सगळं तुम्हाला ते SMS थ्रूच येणार आहे। फॉर्म भरताना सुद्धा मोबाईल सोबत घेऊन जा। खोटी माहिती देऊ नका, कारण की खोटी माहिती दिल्यानंतर तुमचा प्रवेश कधी कोणत्याही वेळी रद्द केला जाऊ शकतो। नंबर लागल्यानंतर ॲडमिशन झाल्यानंतर सुद्धा रद्द केला जाऊ शकतो, जर तुमच्याबद्दल कोणी कंप्लेंट वगैरे केली तर अशाबद्दलची माहिती आहे। RTE पोर्टलवर लवकरच संपूर्ण अपडेट उपलब्ध होतील, अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे। तर बघू शकता 10/2/2026 ते 10/3/2026 म्हणजे 10 मार्च 2026 पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे। तोपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे। तर RTE ॲडमिशन 2026-27 बद्दल आता जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्याला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। अडचण असेल फेसबुकवर या, चॅटिंग करू शकतो आपण, म्हणजे बोलू शकतो, आणि तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता। आपण जास्तीत जास्त पालकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू, म्हणजे त्यांचे जेही प्रॉब्लेम आहे। आणि RTE ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।